हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ब्लॉगमध्ये तुम्हाला पालक पनीरची रेसिपी कशी करायची घरच्या घरी, अगदी रेस्टॉरंट स्टाईल होते, तर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आज मी तुमच्यासोबत पालक पनीर करताना खूप काही ट्रिक्स आणि टिप्स शेअर करणार आहे. तर त्या जर तुम्ही यूज करून जर पालक पनीर केलं ना, तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल तुमचं पालक पनीर होणार आहे. तर हा व्हिडिओ म्हणून शेवटपर्यंत बघत राहा. तर सर्वप्रथम ना इथे मी एक पालकाची जोडी घेतलेली आहे. ती खूप स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथे एक टोमॅटो घेते, मोठ्या साईजचा. छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे. तर इथे मी पालक पहिले स्वच्छ एकदम धुवून घेते. पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ज्या भाज्या आपण आता बघितल्या त्या सगळ्या एकदम बारीक बारीक कट करून घ्यायच्यात. टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आल्याचा तुकडा आहे तो सुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. आणि जी आपण पालकची एक जुडी घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला एकदम बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲडिशनल म्हणून एक मी कांदा घेते मोठा, आणि तो सुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा. तर असं पूर्ण आपल्याला एका वाडग्यामध्ये किंवा एका ताटामध्ये असं काढून ठेवायचं आहे सगळ्या चिरलेल्या भाज्या. आणि त्याच्यानंतर एक कढई तापत ठेवायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आणि आपण ज्या भाज्या आता चिरून घेतल्या होत्या, पालक, कांदा, टोमॅटो आणि आलं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे. आणि जोपर्यंत या भाज्या पूर्णपणे शिजून जात नाहीत, म्हणजे 95% आपल्याला या भाज्या आता शिजवून घ्यायच्यात पूर्ण, तर हाय फ्लेमवरच आपल्याला ते पलटत पलटत असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. ह्या प्रोसेसला जवळ एक 5-1 मिनटं तरी लागतात, कारण पालक पूर्ण शिजून जातो, पण कांदा, टोमॅटो आणि आल्याचा जो तुकडा आहे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे 5-1 मिनटं आपण धरून चालूया. तर इथे आपल्याला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर जवळजवळ 5-1 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की कढईभर जी भाजी होती ती आता कढईच्या अर्ध झालेली आहे. तर व्यवस्थित हा शिजलेला आहे पालक आता. तर तो आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे. शिजल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनटं त्याच कढईत ठेवायचं आहे आणि फॅन खाली आपण तो थंड करून घेऊ शकतो. तर थंड झालेला आहे इथे पालक. आणि मी इथे एक मिक्सरचा जार घेते आणि त्याच्यामध्ये ही जी सगळी भाजी आहे ती काढून घेते. आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये सगळी भाजी काढून घेतली की आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये अजिबात पाणी जरा पण टाकायचं नाही आहे, कारण पालकाला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. तर तेच जे कढईतलं जे काही सारण आहे तेवढंच आपल्याला टाकायचं आहे आणि एकदम बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. जेवढंच शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. आणि आधी जी कढई आपण भाज्या शिजवायला घेतली होती ना, तीच कढई आता मी यूज करते. तर बघू शकता की टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे या पालकाच्या वाटणाला. कलर तसाच राहिलेला आहे. आणि हे जे पनीर आहे ना, ते मी घरच्या घरीच बनवलेलं आहे. ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. घरच्या घरी पनीर कसं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने, आणि किती वेळात होतं काय, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकदम डिटेलमध्ये. तर ती रेसिपी घरच्या घरी पनीरची तुम्ही बघून घ्या तिकडे. आणि त्याच्यानंतर आता मी इथे हे बॉक्स कट असं पनीर केलेलं आहे. घरीच बनवलेलं आहे, पण ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान टेक्स्चर आहे त्या पनीरचं. त्याच्यानंतर मी आता इकडे एक वाटी घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद काढून घेते. त्याच्यानंतर आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला,
धनेपूड, त्याच्यानंतर गरम मसाला काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी एकदम भरपूर नाही टाकायचं आहे आणि आपल्याला एक मसाल्याचा घोळ असा बनवून घ्यायचा आहे. पाणी टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ते पाणी आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि या कन्सिस्टन्सीचा जवळजवळ आपल्याला एक घोळ बनवून घ्यायचा आहे. तर कढई तापत ठेवलेली आहे. थोडंसं आपण तेल घालून घेऊया कढईत. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी जिरे तडतडल्यानंतर कसुरी मेथी घालून घ्यायची. आणि आपण जो मसाल्याचा घोळ बनवला होता तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्या मसाल्याला आता तेल सुटणार नाही आणि तर्रीवर येणार नाही तोपर्यंत आपल्याला पालकाची ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकायची नाही आहे. ह्या प्रोसेसला जवळजवळ 5-1 मिनटं लागतात. तर चमच्याच्या साहाय्याने मीडियम गॅस ठेवायचा आणि चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे. इकडे तुम्ही बघू शकता की 5 मिनटानंतर किती व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. तर या टाईमला आपल्याला जे पण पालकची ग्रेव्ही केलेली आहे आणि सगळ्या भाज्यांची ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सगळं व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं. तर आता जो कलर येणार आहे ना तो मेहंदी कलर येईल, कारण मसाल्याचा कलर आणि जो ग्रीन कलर पालकचा होता ना तो मिक्स आता होतो आहे व्यवस्थित आणि मेहंदी कलरची ग्रेव्ही अशी सुंदरशी होणार आहे. पण ह्या ज्या ग्रेव्हीची टेस्ट आहे ना ती खूप छान होणार आहे. म्हणजे खरंच खूप एकदम सुंदर अशी यम्मी अशी टेस्ट लागते. मिक्सरच्या जारला जो मसाला लागलेला आहे त्याला मी थोडंसं पाणी टाकून हलवून घेऊन ते सुद्धा पाणी टाकलं, कारण एकदम घट्ट अशी भाजी मी करत नाही आहे. थोडीशी आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे. व्यवस्थित आपल्याला एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे. छोटा चमचा असल्यामुळे मी 2 चमचे मीठ टाकले, कारण अगदीच एकदम मिनी स्मॉल चमचा आहे म्हणून. आता इथे ना माझी ग्रेव्ही व्यवस्थित शिजलेली आहे. मी मध्ये मध्ये हलवत राहते हे व्यवस्थित आणि एकदा झाकण देते. झाकण दिलं ना आणि मीडियम आपण फ्लेम ठेवायची, मग ना असं व्यवस्थित बुडबुडे येतात. आता मी जेव्हा झाकण आता काढून बघते बघा, 1-1-1.5 मिनिटांनी झाकण काढून व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने परतून घ्यायचे, म्हणजे ना असे ते बुडबुडे येतात आणि तळाशी आपल्याला ते पालकची ग्रेव्ही आहे ती सुद्धा लागत नाही. आणि आता व्यवस्थित 100% पालकची ग्रेव्ही माझी शिजलेली आहे. आता इतके सुंदर बुडबुडे आलेत बघा. असे जेव्हा बुडबुडे येतात ना मीडियम आपण फ्लेम ठेवायची आणि झाकण मारल्यानंतर असा कलर येतो, मेहंदी कलर सुंदर, आणि असे बुडबुडे येतात. तर त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण जे घरीच केलेलं जे पनीरचे क्यूब आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि पनीर टाकल्यानंतर ना जवळजवळ 5-1 मिनटंच आपल्याला शिजवायचे, नाही तर पनीर एकदम चिवी होऊन जाईल. आणि एकदम हळूवारपणे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ते मिक्स करायचे. जर आपण खूप फास्ट हे मिक्स केलं ना तर पनीर हे तुटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे अगदी आपल्याला खूप हळूवारपणे हे हलवून घ्यायचे.
मी काय केलं आहे की आता पनीर टाकल्यानंतर व्यवस्थित हलवल्यानंतर पुन्हा एकदा मी त्याला झाकण मारलेलं आहे आणि 5 मिनटंच फक्त मी ते शिजवलेलं आहे. तर 5 मिनटानंतर आपल्याला झाकण ओपन करून बघायचं आहे आणि एकदा पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पनीर आपल्याला जास्त अजिबात शिजवायचं नाही आहे. इथे असं माझं मस्त टेम्पटिंग असं पालक पनीर रेडी झालेलं आहे. तर खूप कमी वेळात जवळजवळ अर्धा पाऊण तासामध्ये हे रेडी होतं. फक्त आधीच आपण थोडासा पालक शिजवून घ्यायचा. तर मी सर्विंग डिशमध्ये काढून घेतल्यानंतर बघा आता चपातीसोबत एक घास घेते तर इतकं टेम्पटिंग दिसतंय. खूपच छान झालेलं आहे. तर तुम्हाला ही पालक पनीरची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज येत राहतील तर खूप सारं प्रेम द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. भेटूयात अशा नवीन एका व्लॉगमध्ये. टिल देन बाय.